वैरण कापायला आलो शेताकडे आणि चिमणीचं घरटं दिसलं बघा. ह्यात अंडी आहेत, सगळं दाखवतो व्यवस्थित, व्हिडिओ पूर्ण बघा. सकाळी आलो बघा, गोट्यात शेण काढलं. शेण काढून झाल्यानंतर बसलो बघा धारा काढायला. धारा काढायच्या अगोदर एक पेलाभर गच्च दूध मारल्याशिवाय आपली काय सुरुवात होत नाही दिवसाची. त्यानंतर आलो बघा बकऱ्यासनी वैरण टाकायला. बकऱ्यांच्या गोट्यात बकऱ्यासनी वैरण टाकून घेतली. कामावरून बसलो बघा. आईनं आमच्या भडंग केला झणझणीत कोल्हापुरी स्टाईलमध्ये. भडंग खाल्लो. शेताकडे जायचं होतं म्हणून भडंग मस्तपैकी खाल्लो. भडंग खायला या तुम्ही पण. त्यानंतर 10 मिनिटात आलो बघा शेतात. वैरण कापा चाललेलो पिशवी घेऊन. चंदुदा आलता बघा यरवाळी वैरण कापायला लवकर. चंदुदाकडे दिला जरा मोबाईल धर म्हटलं, मी पण वैरण कापताना दाखवतो माणसासनी. मग वैरण कापायला चालू केलं बघा. आज 24 पेंड्या वैरण कापलेली गच्च. घेतला बघा डोक्यावर बिंडा घेऊन ओढवा लागते, जरा अंतर लांब होतं. ते दुसरा बिंडा घेऊन आलो बघा गाडीजवळ. दुसरा बिंडा टाकला, अजून तिसरा बिंडा आणायचा होता. वडवा लागते जास्त. ही बघा विहीर आमची. कशी आहे विहीर कमेंट करून सांगा. वैरण घेऊन आलो बघा दारात. तांड आलेली लय वाईट. त्यामुळे आईला म्हटलं पाणी घेऊन ये. आई पाणी घेऊन आल्या बघा. त्यानंतर वैरण काढून ठेवली आणि आणलेली वैरण होती ती कुट्टी करायची होती संध्याकाळसाठी. कुट्टी चालू केली बघा आणि वैरण कुट्टी करून घेतलो. 12 वाजल्याला दुपारचं मसराने पाणी पाजून घेतलो आणि गोटा जरा लोटून घेतलो बघा. चकचकीत स्वच्छ केलो. त्यानंतर आवरलो बघा भुका लागलेल्या जोरात. मग ताट तेन करून घेतलो आणि जेवाय बसलो. जेवलो मस्तपैकी. त्यानंतर आलो बघा जिममध्ये. 6 वाजल्याला. एकतर आपल्याला वजन कमी करायचं. माझं वजन आहे 85 किलो. फॅट लॉस कमी करायचं आणि पोटाची चरबी पण कमी करायची आहे. ज्यांना वजन कमी करायचं त्यांना एकच सांगतो, अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही भावांनो. त्यामुळे कधीच हार मानू नका. प्रयत्न करा. फळ तुम्हाला शेवटला नक्कीच मिळणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जाताना तुमच्या भावाला फॉलो करा, सपोर्ट करा. शून्यातून सुरुवात केलेली आहे.